ना लवकर खरं बोलायची ऍक्टिंग करा, नाहीतर पोलिसात जाऊन कैद्याची ऍक्टिंग करावी लागेल, कळतंय का? बोला लवकर खरं काय ते. ममता मॅडमचं नाव होतं त्यांनीच आम्हाला ही कामगिरी दिली होती. हो तो मुलगा आहे ना, तो फ्रॉड आहे, फ्रॉड. आणि त्याचं लग्न पण झालेलं आहे. तो फसवतोय त्या पारूला. हो आमचा काही त्या संबंध नाही हो. आम्ही फक्त परडेसाठी काम केलं, बस एवढंच हो. पण तुम्ही तर देवदर्शनाला जाणार होतात ना? ते सगळं खोटं आहे हो. त्या पारूला फसवून तिला धडा शिकवायचा आहे त्याला, बस एवढंच आहे त्याच्या मनात. आमचा काही संबंध नाही खरंच. धडा शिकवायचा? पारूचा जीव धोक्यात आहे. ऐका ना, हे बघा गाडी जरा हळू चालवा ना, मला भीती वाटते. तुला भीती वाटावी म्हणून तर चालवतोय. पारू हे बघ, मला ना सगळ्या गोष्टी फास्ट आवडतात, त्यामुळे तू सुद्धा या स्पीडची सवय करून घे. आणि तुला प्रॅक्टिस व्हावी म्हणून इथे आणलंय ग मी या गाडीत. हे बघा माझी विनंती आहे तुम्हाला, गाडी हळू चालवा ना. मला ना कसं तरी होतंय, चक्कर येते मला. चक्कर येते तुला या स्पीडने चक्कर येते? अगं पण ह्या स्पीडने जर चक्कर यायला लागली तर विमानात कशी बसशील तू? विमानात स्पीड किती असतो माहिती आहे ना तुला? माझ्याबरोबर दुबईला येणार आहेस ना? विमानातून येणार की नाही? का आयुष्यभर इथे लोकांची धुणी भांडी करत बसणार? काय तुझ्या बापाचा आणि भावाचा विचार कर एकदा. इथे राहिलीस ना तर आयुष्यभर मोलकर्णीची मोलकर्णीच राहशील. मूर्ख गावंढळ कुठली. सॉरी. आता पुसून पुसून रंग घालवणार आहे का त्याचा? दुसरं काही काम नाहीये तुम्हाला? जा. आदित्य, जरा कॉफी मागवूयात का प्लीज? हो चालेल ना, मी पारूला सांगून ब्लॅक कॉफी करायला सांगतो. सॉरी. सावित्री आत्या. आदित्य बाबा. सावित्री आत्या, आमच्यासाठी ब्लॅक कॉफी करा. आणते. मलाही आणलीस तर चालेल. हो. दादा, दादा पारूचा जीव धोक्यात आहे. काय बोलतोस तू? अरे हो यार, शी इज इन डेंजर. हे कसं शक्य आहे? आय मीन नेमकं काय झालंय? प्रीतम काय झालंय मला स्पष्ट सांग. दादा, अरे तिला बघायला आलेला तो मुलगा अजय. हा हा. त्याचे आई वडील खोटे आहेत, फेक आहेत ते. खोटे आहेत म्हणजे? झालं का आमचं सिलेक्शन? आम्ही अगदी रिअल अभिनय करतो. हा विचारा हवं ते ना. हो आत्ताच की नाही आम्ही एका मुलाच्या आईचा रोल केला, अगदी नॅचरल. यांनी की नाही माझ्या मिस्टरांचा रोल केला, म्हणजे खोटा. हो त्यांच्या घरच्यांना असं सुईच्या टोका एवढा सुद्धा संशय आला नाही बरं का. अरे ते दोघं टीव्हीवर काम करणारे ज्युनियर आर्टिस्ट आहेत, जिथे पैसे मिळतील तिथे काम करतात. ज्युनियर आर्टिस्ट सॉरी, पण मारुती मामाच्या ओळखीने आला होता ना स्थळ? आलं असेल यार, पण आणि अजून एक गोष्ट, तो अजय मॅरिड आहे माहितीये तुला? त्याला पारूला दुबईला घेऊन जायचं. आणि मी सांगतोय ना, या सगळ्यात काहीतरी मेजर झोल आहे. पारू कुठे? पारू तर सकाळीच अजय बरोबर कुलदैवतेच्या दर्शनाला गेली.
मी तुला सांगतो ना, तो मुलगा मला आधीपासूनच झोल वाटत होता. त्याला सोडायचा नाही आणि त्याला जे कोणी सामील आला सगळ्यांना एकत्र. प्रीतम ते सगळं नंतर बघू, पण आधी पारूला शोधायला पाहिजे. तू इथेच थांब आणि सगळं सांभाळ, ओके? आणि मारुती मामांना सांभाळ प्लीज. हो पण अरे तू कसं शोधणार आहेस पारूला? ते मी बघतो. आणि कोणी पारूला फोन करू नका, त्या अजयला संशय येईल, ओके? कोणी पारूला फोन करणार नाहीये. हॅलोच. हे कुठं आलोय आपण? ही माणसं कोण आहेत? देवळात जायचं होतं ना आपल्याला. मला कुठं आणलंय हे? अगं आता मीच तुझा देव, आणि जिथे मी सांगेन तेच तुझं देऊळ. म्हणजे ते आपल्याला कुलदेवताच्या दर्शनाला जायचं होतं म्हणून आलोय ना आपण. मला ना काहीतरी गडबड वाटते. मला जायचंय, पाकडे जायचंय. सोडणार 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 तुला तुझ्या घरी पण सोडणार, पण त्याआधी आपण दोघं खाऊन घेऊयात. म्हणजे मला भूक लागली ग, तुला पण भूक लागली असेल ना? चल एकत्र जेवून घेऊ. नाही, मला नाही खायचं. मला माझ्या बाकडे जायचं. जाणार 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 तू तुझ्या बाबांकडे जाणार, पण आधी जेवून घेऊयात एकत्र. मला नाही खायचं, मला घरी जायचंय. अगं असं कुठे घरला जायचंय? चल आधी जेवायला चल. हे बघ मी काय मागवलं तुझ्यासाठी. चिकन का? मला नको. नको? अगं फ्रेश आहे, खा. मला नको. मी नाही खात. का? अच्छा अच्छा, माझ्या हाताने भरवलेलं आवडत नाहीये तुला? एकत्र खाऊया, एकत्र खाऊया. काय नाटकं चाललीत ग तुझी? मी सांगितलेली कुठलीही गोष्ट ऐकायची नाही असं ठरवलंयस तू? काय गे पारू राणी, अगं मी किती काळजी करतो तुझी, माझं किती प्रेम आहे तुझ्यावर, आणि तू 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 मला भावच देत नाहीस. काय झालंय तुला? आता आपलं लग्न होणार आहे की नाही? करायचं ना माझ्याशी लग्न? करायचं ना? नाही 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 करायचं, नाही करायचं. अगं पण मग तुझ्या बापाचं काय होईल? त्याला किती त्रास होईल याचा विचार केलायस? हे पारू, लग्न मोडलेल्या मुलीचा बाप कसा दिसत असेल का? असं एकदम हताश, आणि त्याने विहिरीत उडी मारून जीव दिला तर? तू आणि तुझा भाऊ रस्त्यावर? नको नको, त्यापेक्षा आपण लग्न करूया. हा काय काय झालंय? काय झालंय तुला? मी आवडत नाही का तुला? मी आवडत नाही तुला? का नाही आवडत? अगं इतकी काळजी घेतो मी तुझी. तुला दुसरं कोणीतरी आवडतंय का? पण तसं करू नकोस, कारण लग्न आपलंच होणार आहे. आपलंच लग्न होणार आहे, कळलं का? असं का वागताय तुम्ही? असं काय वागतं म्हणजे काय? माझी होणारी बायको आहेस तू. आता आपलं लग्न होणार आहे ना, तुझं आणि माझं लग्न. त्यामुळे आता तुझ्यावर फक्त
माझा अधिकार आहे आणि मी सांगेन ते सगळं करायचं, सगळं. माझं चुकलं. मीच लग्न करायची गडबड केली. पोरगा रूपानं चांगला आहे, चांगला पगार आहे, तिकडे दुबईला कामाला आहे, यावरच्या गोष्टीला बोललो मी. आणि मी केलेल्या चुकीची शिक्षा माझ्या पारूला मिळते. तेव्हा तिचं रक्षण कर. आज जर का पारूला काही कमी जास्त झालं ना, मी आयुष्यभर स्वतःला माफ नाही करू शकणार. मारुती दादा, वाईट विचार मनातून काढून टाक. आतापर्यंत तुम्ही कोणाबद्दल वाईट चिंतलंय का? मग आपल्या पारू बरोबर कसं काय वाईट होईल काय? तुम्ही शांत व्हा बघू, शांत व्हा. आणि तो मुलगा आपल्या पारू बरोबर काही वाईट करू शकणार नाही, नाहीतर त्याचं दुबईला जाणं अशक्य होऊन जाईल. आपल्या पारूला काही होणार नाही, माझी खात्री. शांत व्हा. आदित्य बाबा पारूला काहीच होऊ देणार नाही. हॅलो, हा मी उरमुडी धरणाजवळ आहे. पारूचा फोन ऑन आहे ना अजूनही? अगं किती गयावया करतेस ग पारू तू. पण खरं सांगू, मला खूप आवडत आहे आणि मी तुझ्याशीच लग्न करणार आहे, खरंच. फक्त त्याआधी तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही ते बघायला नको? त्यासाठी तुला आणलं इकडे. चल चल, उभी राहा. का? ए, मी सांगेन तेवढंच करायचं, मला उलट प्रश्न विचारायचे नाहीत. पारू ग, आता मी तुझ्याशी लग्न करणार आहे ना, मग मला तुला डोळे भरून बघून घेऊ देत ना. आपण कसं एखादा माल विकत घेताना त्याला आतून बाहेरून असं सगळं एकदम नीट बघून घेतो. राहतेस उभी? हे बघा, तुम्ही मागं व्हा आधी, मी उभी राहते. नक्की? खाली नाही, तिथे बेडवर. बेडवर बेडवर जाते का? जाते. पारू, आता आपल्यामध्ये कोणीही येणार नाही आणि तसंही नवरा बायकोमध्ये कोणीच येत नाही. माहिती नाही तुला? हे बघा, आपलं लगीन नाही झालं अजून. आणि तुम्ही हे जे काय बी करताय ना, ते पाप आहे. तुम्ही आधी लांब राहा माझ्यापासून. अगं, फक्त एकदा माझा विश्वास बसू दे की तू मला कायम खुश ठेवू शकतेस. मग मी करीन तुझ्या बरोबर लग्न. चल ना, चल ना, फक्त एकदा ट्रायल कर.
इथे का आला? हा? आमच्या नवरा बायकोच्या मध्ये का आलास तू? हे तू इथे कसा आलास? कसा आलास इकडे? हा बोल पारू. पारू तू कुठे आहेस? मला एक सांग, तो अजय कुठे आहे? आणि हॅलो. असं का वागताय तुम्ही? मी तुम्हाला काय समजत होते ना, तुम्ही असं माझा बा तुम्हाला लई चांगला माणूस समजतोय. मी काय काय वाईट केलं मी तुमचं? आपलं लगीन होणार आहे ना, मग तुम्ही मला देवळात घेऊन जायच्या ऐवजी इथं उरबोडी धरणाच्या बाजूला कशा पायी आणलंय? मला ना चांगलं माहितीये तुमच्या मनात काहीतरी वेगळंच आहे. तुमचं मन जर का शुद्ध असतं ना, तर तुम्ही मला देवळात घेऊन गेला असता. तिथं शेतातल्या घरात नसतं घेऊन आलात. खाली माणसं कोण आहेत हा, ते बी नाही सांगितलं मला कोण आहेत ती. हे बघा, ते रस्त्यावर गणपतीचं मंदिर आहे ना, त्या गणपतीची शपथ आहे तुम्हाला. मला जाऊ द्या घरी, मला जायचंय माझ्या बाकडं. हॅलो. उरमोडी धरणाच्या जवळ शेतातलं घर, गणपतीचं देऊळ गेटवर. नालायक आहेस का तू? लाज नाही वाटत तुला याला इकडे बोलवायला? काय बाई, आणि तू पण आलास लगेच इकडे तिची मदत करायला? अरे बॉस आहेस ना तू, मग वाग की बॉस सारखा. एका मोलकरणीची मदत करायला काय एवढा जीव चाललाय तू? ती मोलकरी नाहीये. मग कोण आहे? कोण आहे ती? मोलकरण येतोय. त्या दिवशी पण आलास गजरा घेऊन लगेच. आदित्य किर्लोस्कर ना, मग वाघ आदित्य किर्लोस्कर सारखा. एका मोलकरणीसाठी काय एवढा जीव सुटतो तुझा? कोण आहे ही बघ? मोलकरीण नाही तर कोण आहे? कोण लागते तुझी? कोण लागते? बोल. मला ना तुझा काहीतरी चोरच वाटायला लागलाय. अजय. काय अजय? तुझी इच्छाच नाहीये हिचं लग्न व्हावं. तू लव करतोस तिच्यावर? अजय तोंड सांभाळून बोल. काय तोंड सांभाळून बोल? बोल ना, लव करतोस का तू तिच्यावर? बोल. आणि तू गे, तुला तर अक्कलच नाहीये. तुला तर कळतच नाही ना. लव 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 नाही 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 लव 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 नाही नाही कसं मग जातोय. निघ 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 लवकर लवकर निघ लवकर. बरं खाली वाट. पारू. ठीक आहेस ना?